अमरावती महानगरपालिकेच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक पर्व पाहायला मिळत आहे। स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या 40 वर्षांचा प्रवास पाहता आता अमरावती महानगरपालिकेला पहिल्यांदाच सिंधी समाजाचा महापौर मिळणार आहे। महापौर आणि उपमहापौर पदासाठीच्या निवडणुकीपूर्वीच सत्ता स्थापनेचं गणित जवळपास स्पष्ट झालं असून भाजपच्या वतीने श्रीचंद तेजवानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे। अमरावती महानगरपालिकेची स्थापना 15 ऑगस्ट 1983 रोजी करण्यात आली। तत्कालीन बडनेरा व अमरावती महानगरपालिका आणि 17 खेडी एकत्र करून ही महानगरपालिका अस्तित्वात आली। महानगरपालिकेच्या स्थापनेनंतरचा 1983 ते 1992 हा कालावधी पूर्णतः प्रशासकीय स्वरूपाचा होता। यानंतर लोकप्रतिनिधींचे शासन आल्यानंतर शहराच्या विकासाला मोठ्या प्रमाणात गती मिळाली। अमरावती महानगरपालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक 1992 मध्ये झाली, तर दुसरी 1997 आणि तिसरी 2002 मध्ये बहुसदस्य वार्ड प्रणालीनुसार झाली, तर चौथी 2007 मध्ये पार पडली। 1992 साली अमरावती महानगरपालिकेला पहिले महापौर मिळाले ते देवीसिंग रामसिंह शेखावत। पहिले उपमहापौर होते विलास रंगराव महल्ले आणि पहिले स्थायी समिती सभापती हे सिंधी समाजाचे नानकराम किशोरमल दासमालानी यांचा कार्यकाळ होता 1 वर्षाचा। आतापर्यंत अमरावती महानगरपालिकेच्या 17 सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या असून नुकतीच 17वी निवडणूक संपन्न झाली। या निवडणुकीत प्रभागनिहाय पद्धतीने एका प्रभागातून 4 नगरसेवक निवडून आले आहेत। निवडणुकीनंतर आता सत्ता स्थापनेच्या चर्चांना उधाण आले असून महापौरपदी कोण विराजमान होणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं। दरम्यान भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि युवा स्वाभिमान पक्ष यांच्या युतीतून सत्ता स्थापन होणार असल्याचं स्पष्ट झालंय। या युतीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कडून बाह्य पाठिंबा असणार आहे। महत्वाचं म्हणजे महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सिंधी समाजाचा महापौर अमरावतीला मिळणार आहे। भाजपाच्या वतीने श्रीचंद तेजवानी यांच्या नावावर महापौर पदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आला आहे। पहले तो मैं नीचे से लेकर ऊपर तक और ऊपर से लेकर नीचे तक सभी मेरे नेतागणों का मैं बहुत बहुत आभारी हूँ, जिन्होंने एक छोटे कार्यकर्ता को अर्श से लेकर अर्श तक पहुँचाया है। बहुत बहुत आभारी हूँ मैं पूरे भारतीय जनता पार्टी की टीम का, जिन्होंने मुझे लायक समझा। आज महापौर की इतनी बड़ी प्रथम नागरिक की जवाबदारी मुझे दी हुई है। इसमें मैं पूर्ण कोशिश करूंगा, अपना पूरा जदोजहद करके उनके नज़रों में पूरा खरा उतरूंगा और जो निर्णय समय समय पर पार्टी लेगी मैं उसे पूरा करने की पूरी कोशिश करूंगा। विकास का है जो मुद्दा, स्वच्छता का मुद्दा है, इस पे हम प्रायोरिटी से काम करने वाले हैं। जैसे कि आप सभी को पता है कि 4 साल जो हमारे निकले हैं ये प्रशासन राज के थे, जिसमें सबसे ज़्यादा जो प्रॉब्लम आया हुआ है जनता को, अमरावती शहर की पूर्ण जनता को स्वच्छता की, वो स्वच्छता पे हम प्रथम विचार करेंगे और सभी नगर सेवकों को साथ में लेके मैं पूर्ण रूप से काम करूंगा, यही आप सभी के लिए वादा करता हूँ। सत्ता वाटपानुसार पहिले 2.5 वर्षे भाजपाचे 2 महापौर, पहिले महापौर श्रीचंद तेजवानी 1.25 वर्षांसाठी आणि दुसरे महापौर आशिष अतकरे हे सुद्धा 1.25 वर्षांसाठी। आभारी आहे। त्यासोबत अमरावती शहराचे लोकप्रिय पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि अमरावती शहराचे ज्यांच्या अध्यक्षतेखाली आम्हाला पक्षाचं तिकीट दिलं आमच्या धांडे साहेब आणि आमच्या पार्टीचे सगळे कोर कमिटी मेंबर यांच्या सगळ्यांचे मी खूप आभारी आहे की त्यांनी आमच्या विश्वास दाखवून आम्हाला तिकीट दिलं। आज आम्ही निवडून आलो आणि आम्हाला महापौर बनवलं। माझ्यासारख्या एखाद्या सामान्य कुटुंबातील पुराला आज ही संधी दिली त्याबद्दल मी सर्व भारतीय जनता पार्टीचं खूप आभारी आहे। काय शहर विकासाचा काय अजेंडा तुमच्या समोर? शहर विकासाचा आराखडा म्हणजे मागच्या 4 वर्षापासून अमरावती महानगरपालिकेमध्ये कोणी नगरसेवक नाही आणि या पूर्ण प्रशासकीय राजवटीमध्ये महानगरपालिकेचं कोलमडलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये या अमरावती शहरातील सर्व जे नागरिक आहेत यांच्या ज्या समस्या आहेत, रोड, नाली, रस्ते, प्राथमिक गरजा या पूर्णपणे मागे पडलेल्या आहेत। परंतु आता आमच्या माध्यमातून आम्हाला पार्टीने आमची जबाबदारी दिली आणि त्याच्या माध्यमातून त्यांचं संपूर्ण 100% पूर्ण काम करायला आहे। तर उपमहापौर पदासाठी पहिल्या सत्रात सचिन भेंडे आणि दुसऱ्या सत्रात अजय जयस्वाल हे युवा स्वाभिमान पक्षाचे नगरसेवक असतील। हमारे पक्ष के सम्मानीय आमदार रविबू राणा, हमारे मार्गदर्शन अमित जी राणा, इनके नेतृत्व में महायुति को जो हमारे हिस्से में उपमहापौर पद आया हुआ है उसके लिए उन्होंने मेरे को नॉमिनेट किया हुआ है, उसके लिए मेरा चयन किया। इसलिए हमारे सब पक्ष की सभी कोर कमेटी, हमारे मार्गदर्शन सम्मान्य सुनील राणा, रविबू राणा
और हमारे सभी सदस्य सभी प्रभाग 15 नगर सेवक इनका सबका मैं दिल दया से शुक्रिया अदा करता हूँ। और 2.5 साल का कार्यकाल कितना सके आप अगले टाइम में क्या युवा स्वामी को महापौर का पद मिलेगा? आने वाले 2.5 साल का उपमहापौर पद युवा स्वाभिमान पक्ष के हिस्से में आया हुआ है। त्यानंतरच्या 2.5 वर्षांच्या कार्यकाळात युवा स्वाभिमान पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा महापौर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या सगळ्या निर्णयांवर शिक्कामोर्तब करणारी संयुक्त बैठक पार पडली। या बैठकीला भाजपा शहराध्यक्ष नितीन धांडे, भाजपा निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुलभा खोडके, युवा स्वाभिमान पक्षाचे मार्गदर्शक सुनील राणा तसेच सर्व पक्षांचे निवडून आलेले नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। में ऐसा है कि सन्माननीय अजित दादा जब यहाँ पे थे यानी हयात थे उस टाइम मुख्यमंत्री महोदय और अजित दादा से बात हुई थी और मुख्यमंत्री महोदय बाहर देश में थे। तभी अजित दादा का फोन आया था कि भाई खोड़के को बोलो रुक के बात करना, किससे बात मत करना। इसलिए हमने तब से हम रुक गए थे कि क्या हो रहा है क्या नहीं। और उसके बाद में 27 तारीख को सुबह 10 बजे दादा का फ़ोन आया था कि मैं सीएम साहब से बात करता और मैं आपको बताता। ऐसी बात चल रही थी और शाम को भी रात को भी बात हुई थी। और उसके बाद में सम्मानीय दादा और पालक मंत्री अपने अमरावती के पालक मंत्री बावनकुळे साहब दोनों साथ में रात को 10 बजे बोले थे, 10:30 बजे तक उनकी बातचीत हुई। और दूसरे दिन साहब बॉम्बे गए और बॉम्बे खोड़के साहब बॉम्बे गए और बॉम्बे में उनकी बात होने वाली थी दादा के साथ में, लेकिन ऐसी दुर्घटना हो गई। तो इसके बाद में कुछ नहीं, ये 2-3 गए। अभी कुटे साहब का फ़ोन आया, पालक मंत्री महोदय का भी बावनकुळे साहब का भी फ़ोन आया और सीएम साहब भी खोड़के साहब से बात किया और उन्होंने बोला कि मेरे से दादा से बात हुई थी, इसके वजह से ये महापौर का इलेक्शन होने दो। इसके बाद में 2-3 दिन में अपन बैठ के जो निर्णय लेना है अपन बैठ के निर्णय लेंगे। या बैठकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। महापौर आणि उपमहापौर पदाची अधिकृत निवडणूक 6 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे। आज सोमवार 2 फेब्रुवारी रोजी महापौर व उपमहापौर पदासाठीचे नामांकन अर्ज दाखल करण्यात आले। अशा प्रकारे अमरावती महानगरपालिकेच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला जात आहे। पहिल्यांदाच सिंधी समाजाचा महापौर अमरावतीच्या कारभाराची सूत्रे हाती घेणार असून 6 फेब्रुवारी रोजी महापौरपदी कोण विराजमान होणार यावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे।